हे बघा आता टरबूज ओळखताना हे जे हे हिरवं कवर आहे आणि याला जेवढा डार्क पिवळा पट्टा खाली राहील तेवढं गोड आणि लाल टरबूज निघेल यातून. म्हणजे तुम्हाला अशी एक मैत्गिरी आहे किंवा आयडिया आहे की अनुभव आलेला आहे असं. आता काही लोकांची तक्रार अशी असते, अरे याला तर डाग लागलेला आहे, हे खराब डाग नसतो तो त्याच्यातले म्हणजे आयडेंटिटी आहे ती. असं आहे आत किती लाल गर आहे त्याची ओळख या पिवळ्या पट्ट्यावरून याच्यावरून होते बुवा. असं का? चला चला का मग आता टरबूज खाऊ आणि आपला प्रेक्षक जे पाहत असतील युट्यूब वाले फेसबुक आले त्यांना बी दाखवू. हा आता त्यांना बी थोडंसं तोंडाला पाणी यायला पाहिजे ना. देख मी आहे ना. तर अशा प्रकारे आपले ज्यांचे शेत आहे शेतमालक श्यामबाबा हे टरबूज कापून आम्हाला अगदी दाखवत आहेत. आता त्यांना चांगला अनुभव आहे कारण टरबूज लाल कोणतं निघेल आणि गोड कोणतं निघेल बघा. हो अरे बापरे काय क्वालिटी आहे. हो 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 हा जो तुम्ही कचुकडा याला मी मल्चिंग पेपर म्हणता हा टाकावा लागतो का याची गरज? हो हे टाकल्याने अधिक उत्पादन येतं आपलं. असं का? पाण्याच्या बाष्पीभवन होत नाही आणि जे आपण तणावर जो खर्च करतो तो कमी होऊन जातो. पण बाबा मी काय म्हणतो तुम्ही आता हे टरबूज केळीमध्ये घेतलेला आहे. मी काय म्हणतो जर समजा काहीच पीक नाही प्लेन प्लेन आहे जर ते त्याच्यात घेतलं काही फरक काही पडत नाही. परंतु याच्यात कसं असतं दादा की एका खर्चात दोघं पीक डेव्हलप होऊन बरोबर आहे. याच्यात तुम्हाला खर्चाची बचत होऊन जाते. आता समजा आता आपण जो एवढा खर्च केलेला आहे याला टरबूजला त्याच्यात 1 लाख रुपये याचे वजा होऊन जातील केळीची वजा स्पेशल जो खर्च केला असता असं का तर तो दोघांमध्ये ऍडजस्ट होऊन गेला. आता हे टरबूज तर तुमचं झालं. परत समजा प्लेन टरबूज लावला आपण त्याच्यात काही रेट मिळाले नाहीत किंवा विल्टिंग पण येते म्हणजे तिकडे आलेली आहे विल्टिंग एक आजार असतो तो आपोआप वेल त्याचे मरून जातात सुकून जातात. तसं काही नुकसान झालं तर आपला टोटल लॉस होऊन जातो. असं का? त्यामुळे परत आपल्याला जे शेती आहे ती नवीन परत तयार करून परत दुसरं पीक लावावं लागतं. म्हणजे पूर्ण अजून जे सगळी प्रोसेस आहे ती रिपीट होते. बाबा आता समजून घ्या याचे संपूर्ण टरबूज निघाला मग तुम्ही हे याची मेहनत नाही. आता कसं आहे हे फळ तुटल्यामुळे वेळ जे ते आपोआप वाढून जाते. हा मला असं वाटतं त्याच्यामुळे काही केळीला बी म्हणजे खत म्हणून काही फायदा होईल ना. हो हिरवळीचे खत होईल. हिरवळीचे खत होऊन जाईल असं आहे. आणि आता मग पुढे मग येथून केळी किती दिवस? केळी परत बघा लागवडीपासून 10 महिन्यात किंवा 10.5 महिन्यात त्याची हार्वेस्टिंग चालू होईल. इथून म्हणजे लागवडीनंतर ती 6 महिन्यात निसवणला येईल 6-6.5 महिन्यात. तिथून परत 3 महिन्यात हार्वेस्टिंगला येईल कटिंगला. म्हणजे आता मी 21 नोव्हेंबरची लागवड आहे नाही तर 21 सप्टेंबर पर्यंत कटिंगला चालू होईल. सप्टेंबर म्हणजे जवळजवळ पावसाळा निघून जाईल तोपर्यंत. बरोबर आहे. चला इकडे चला. आणि बाबा मी काय म्हणतो बाबा याला काही पाण्याची आवश्यकता इतर पिकांपेक्षा जास्त आहे का? नाही तसं काही नाही आहे. आम्ही आतापर्यंत फक्त 1.5 ते 2 तास पाणी दिलेलं आहे रोजचं. असं किंवा कधी 1-2 दिवसाआड. मी काय म्हणतो आता तुम्ही एवढं पाणी देऊन सुद्धा पहा तुम्ही किती हिरवं आहे ते. म्हणजे असं भासत नाही की बाबा शेवटपर्यंत फर्टिगेशन चालू होतं ना त्यामुळे क्वालिटी दिसते आपल्याला हिरवी. असं का? हो. नाही पण बाबा असो अगदी काळजीपूर्वक केलेलं आहे. शेताचे मध्ये काही घाण वगैरे किंवा तण वगैरे काहीच नाही आहे असं आहे ते. आणि हे बघा इथून तर पूर्ण प्लॉट आपला ग्रीन आहे शेवटपर्यंत. आणि इकडे जे ते आम्ही इथं माझं गेल्या वर्षी कोंबडी खत उरलेलं होतं ना ते ह्या जागेवर टाकल्यामुळे इकडे बघा विल्टिंग येऊन गेलेली. म्हणजे बाबा कोंबडी खत टाकल्यामुळे काय काही त्याच्यात जमिनीत हिट तयार झाल्यामुळे वेलांचं नुकसान झालंय. म्हणजे त्याच्यामुळे काही परिणाम झाला दुष्परिणाम झाला. हे बघा जवळजवळ 1/2 एकर क्षेत्रामध्ये नुकसान होऊन गेलेलं आहे. नाही तर आणखीन 10-15 टन वाढलं असतं. म्हणजे जवळजवळ एक गाडीचं नुकसान 10 टनाचं नुकसान झालेलं आहे.
चला तिकडे ट्यूबवेलकडे जाऊ. पण असो बाबा हां तर बाबा मी असं म्हणतो हे संपूर्ण केळी आणि टरबूज हे शेत किती आहे? हे एकूण 4 एकर क्षेत्र आहे. 4 एकूण हो, शेत काय? त्याच्यात केळी लागवड आपली 6,500 आहे आणि टरबूज? टरबूजचं 21,000 रोप मागवलेलं होतं. ते 21,000 रोप लागलेलं आहे याच्यात. हे रोप आपल्या कुठे काही नर्सरीवर घ्यावं लागतं? हो, हे नाशिकवरून टरबूजचं रोप आलेलं आहे. असं आहे आणि हे अजितचं आहे, जालन्याहून आलेलं. का? केळीचे कुठून? हो, जालना अजितचं. आणि हे टरबूजचं? टरबूजचं नाशिककडून नारायणगाव वगैरे काय तिकडनं आलेलं आहे. असं का? हो. हो. पण असो बाबा यावर्षी तुम्ही सांगितलंच मला. हो, या आता माझ्या जवळजवळ 55 ते 60 टन टरबूजचं उत्पादन येईल. 21 रुपयाने आपण दिलेलं आहे, 21 रुपये 50 पैसे. भावाने दिलेला आहे. आणि नंतर परत 2 नंबर माल निघेल, तो निम्मे किंमत मध्ये जाईल. हा म्हणजे 1 नंबरच्या तुलनेत. 20 रुपये. हा नाही, तो जाईल 12 रुपयापर्यंत. 12 रुपयापर्यंत. असं का? परंतु असं बाबा आता तुम्हाला अनुभव जे आहे शेतीबद्दल, तुम्हाला काही असं वाटतं का की शेती करावी का नोकरी करावी याच्याबद्दल काय थोडं सांगा. हा बघा, एक कसं आहे, नोकरी केली तरी चांगलं आहे, शेती केली असेल घरची जास्त तर करायला काय हरकत नाही आहे. चला तर बाबा आता आपण शेत पाहून आपल्या तुमच्या ट्यूबवेल येथे आलेलो आहोत. तर मी असं विचारतो मी आता हे शेताचे मालक आहेत बाबा, त्यांनाच विचारतो. बाबा हां बाबा बोला. आता येथे या पाण्याच्या टाक्या आहेत या कशासाठी आहे? याच्यात आपण एक सुडो ट्रायको भिजवलेलं आहे बऱ्याच दिवसापासून. त्याच्यात गूळ टाकलेला राहतो आणि देशी गाईचं दूध. हो, जैविक बुरशीनाशक येते टरबूजसाठी. असं आहे का? जी बुरशी लागते ना, ते जैविक बुरशी म्हणजे ते सुद्धा ठिबकद्वारे सोडलं जातं? हो, ड्रीपद्वारे. असं आहे का? ही नळी आहे, या नळीद्वारे सोडतो आपण त्याला. असं का? हा, ही खाली पंपापर्यंत गेलेली आहे. आणि नांदड्यामध्ये थोडं वाढ. हा, त्याच्यात गुळ आणि एक जैविक बुरशीनाशक असल्यामुळे ते आता पूर्ण तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे वास येतोय तो. असं आहे का? हो. म्हणजे हे सुद्धा म्हणजे तिथं हा, याला टरबूजसाठी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे बाबा, तुमच्याकडे अशी पाण्याची काही अडचण वगैरे? नाही, पाण्याची अडचण नाही. अनर नदीच्या कृपेमुळे इथे फक्त 80 फुटावर पाणी आमचं. अरे हा, बापरे. आणि अनर डॅम पण जवळच आहे. इथून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर अनर डॅम आणि 500 मीटर अंतरावर खाली खाली नदी आहे. खाली नदी आहे. एकदम थंडगार पाणी निघते. थंडगार पाणी. हो, अनरचे पाणी आहे ते. आणि अनरचे टरबूज. अनरचे गोटे पण प्रसिद्ध आहे. अरे बापरे. हा, ते गोटे तर मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो मी.